नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त मनोरंजन आपल्याला पाहायला मिळणार आहे। वसू हत्याचं सत्य सर्वांसमोर आलेलं आहे। वसू हत्या तर वेड लागल्यासारखं स्वतःचा गुन्हा स्वतःच कबूल केला आहे, तर तो कसा तेच आपण या रिव्ह्यू मध्ये पाहणार आहोत। तर इथे आता हॉस्पिटलमध्ये काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी या सँडीकडे आलेला असतात। ते कालच्या भागात बघितलंच आहे। तर इथे जीवा आता सँडीला म्हणत असतो, तू घरी येऊन जर तुझा गुन्हा कबूल केलास तर सर्व काही ठीक होईल। आता इथे पार्थ म्हणतो सँडीला, मी तुला मारलं होतं त्याचा राग अजून तुझ्या मनात आहे का असं म्हणतो आणि मार मला मार असं म्हणू लागतो, स्वतःला मारून घेऊ लागतो। आता इथे पार्थ खूप कळवळीने त्या सँडीला प्रार्थना करत असतो, अरे मी असं वागतोय कारण नंदिनीने खूप काही केलंय माझ्यासाठी, प्लीज प्लीज आम्हाला मदत कर असं म्हणून सँडीला म्हणतो, मी तुझ्या पाया पडतो पण आम्हाला मदत कर। खूप कळवळीने प्रार्थना जीवा करून देखील सँडी म्हणतो, मीच तुमच्या पाया पडतो, माझी परिस्थिती समजून घ्यावं तुम्ही, मला तुमची मदत करायची आहे पण मी नाही मदत करू शकत कारण तेव्हाही माझा नाईलाज होता आणि आता देखील माझा नाईलाजच आहे असा सँडी म्हणतो। त्यावेळेला काव्या पटकन पुढे येते आणि म्हणते, म्हणजे त्यावेळेला सँडी काव्याला म्हणतो, अहो मी तुम्हाला मदत केली तर माझी मदत कोण करेल, त्या दीपकने माझ्या बाळाला मारून टाकण्याची धमकी मला दिली आहे। त्यावेळेला जीवा तर खूपच चिडलेला असतो, मी जर तुमची मदत केली ना तर माझ्या बाळाच्या जीवावर बेतणार आहे ते, मी माझ्या बाळासाठी आतापर्यंत इतकं केलं आहे आणि आता त्याच्या जीवाचा धोका पत्करू का मी। आता इथे सँडीला तर सगळं काही अवघडच होऊन बसलंय, यांची मदत करावी तर बाळाच्या जीवाला धोका आणि नाही करावं तर यांच्याशी गद्दारी केल्यासारखं होईल। तेवढ्यातच पार्थ म्हणतो, काही होणार नाही तुमच्या बाळाला, मी आहे ना। त्यावेळेला पार्थ सँडीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, मी आहे ना, मी आहे तुझ्या सोबत, मी तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे। त्यावेळेला सँडी म्हणतो, कशावरून हो, कशावरून काही होणार नाही। त्यावेळेला पटकन काव्या म्हणते, विश्वास ठेवा तुम्ही। काव्या आता पार्थ बद्दल काही बरंच बोलू लागते बरं काही, ते म्हणते त्यांचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत। आता इथे काव्या पार्थ बद्दल म्हणते, ते म्हटलायत ना त्यांनी तुला शब्द दिलाय ना की तुझ्याकडे लक्ष देणार, तर आता इथे काव्या म्हणते, त्यांनी जर एकदा शब्द दिला तुझ्याकडे लक्ष देण्याचा तर ते देणारच, कारण ते त्यांच्या शब्दासाठी काहीही करू शकतात, ज्याला ते शब्द देतात त्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात। सँडी फक्त तूच नाही, जगातील कोणतीही व्यक्ती पार्थ देशमुखवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते। आता एवढं सगळं चांगलं बोलत्याला पाहून पार्थ तर काव्याकडे एकसारखे टक लावूनच पाहत असतो। आता इथे सँडी मान फिरवून उभं राहतो। त्यावेळेला रेखा पुढे येते आणि म्हणते, अरे सँडी, तू त्यांचं एवढं वाईट करून देखील ते तुझ्या मदतीला धावून आले, आपले कर्म आपल्याकडे फिरून येत असतात बरं का। हे बघ, नंदिनी आपल्यासाठी धावून आले मदतीला, काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून, एक चूक खूप मोठी केली होतीस तू, ती चूक आता तरी सुधार, शेवटी आज नंदिनीमुळेच आपलं बाळ असं म्हणतच असते। तेवढ्यातच बाळाचा रडण्याचा आतून आवाज येतो आणि नंदिनी देखील रक्त देण्यासाठी गेलेली असते, ती बाहेर येते। आता नंदिनीला पाहून सँडी म्हणतो, ताई माझं बाळ। आता नंदिनी म्हणते, तुमचं बाळ आउट ऑफ डेंजर आहे आणि हो तुमचं बाळ खूपच गोंडस आहे अशी नंदिनी म्हणते। आता इथे काव्या म्हणते, ताई बरं झालं आपण इथे आलो, कारण आज तुझ्यामुळेच यांचं बाळ वाचलं, पण कसं आहे ना ताई, तू जशी बाकीच्या लोकांची मदत करतेस तशीच बाकीच्या लोकांनीही तुझी मदत करायला हवी, म्हणजे जगातील चांगुलपणा टिकेल नाही का। त्यावेळेला लगेच नंदिनी म्हणते, काव्या, कोणावरही मदत करण्याची सक्ती आपण नाही करू शकत, ठीक आहे, सँडीला आपल्याला मदत करायची नाहीये ना तर आपण त्यांच्यावर सक्ती नाही करायची, चला आपल्याला निघायला हवं असं नंदिनी म्हणते आणि सगळेजण तिथून निघायला निघतात। त्यावेळेला पटकन सँडी पाठीमागून म्हणतो, मी मदत करायला तयार आहे। आता इथे ही चौघेही एकमेकांकडे बघू लागतात। आता सँडी या चौघांजवळ येतो आणि म्हणतो की वसू हत्यानेच तुम्हाला किडनॅप करायला लावलं होतं, हे मी सर्वांसमोर कबूल करायला तयार आहे। आता इथे काव्या म्हणते, सँडी खरंच? त्यावेळेला सँडी म्हणतो, हो मी तुमची मदत करणार आहे, कारण मम्मी ज्यावेळेला माझ्या बाळाकडे पाहीन त्यावेळेला मला स्वार्थी आणि घाणेरडा माणूस असल्याची जाणीव होईल। त्यावेळेला जीवा खूप छान शब्दात म्हणतो, थँक्यू थँक्यू सँडी, तू आज आमच्यासाठी खूप काही मोठं करत आहेस। त्यावेळेला सँडी हात जोडतो आणि म्हणतो, नाही हो तुम्ही आभार मानू नका, उलट मीच तुमची सतत माफी मागत राहिलो पाहिजे, चला मी येतो तुमच्या बरोबर असं म्हणून निघायलाच लागतात। तेवढ्यातच सँडी म्हणतो, अहो पण त्या वसुंधरा मॅडम खूप पोचलेले आहेत,
त्या परत पलटल्या. त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही, असं काहीच होणार नाही, कारण जी चूक मी मागच्या वेळी केली होती ती मी आता करणारच नाही, कारण यावेळी माझा डावच वेगळा असणार आहे. त्यावेळेला काव्या म्हणते ताई नेमकं काय करणार आहेस तू? त्यावेळेला जीवाला कोणाचा तरी फोन येतो. त्यावेळेला जीवाला मिथून काकांचा फोन आलेला असतो. त्यावेळेला नंदिनी म्हणते काय काय झालं, कोणाचा फोन आहे? आता इथे घरातील सीन दाखवला आहे. मानिनी आणि विक्रम देवाला नमस्कार करत असतात. त्यावेळेला तिथे रम्या आणि वसू आत्या देखील येतात. आता इथे वसू आत्या मानिनीला म्हणतात काय ग, बरी आहेस का? त्यावेळेला मानिनी वसू आत्यांशी बोलतच नाही. त्यावेळेला वसू आत्या म्हणतात विक्रम राग गेला नाही का रे हिचा अजून? त्यावेळेला विक्रम मानिनीला म्हणतो इतका राग बरा नव्हे ग, इतकी तुझी चौकशी करत आहेत, काहीतरी उत्तर दे त्यांना. वसू आत्या पटकन म्हणतात जाऊ दे रे विक्रम, मानिनी कितीही माझ्याशी बोलत नसली तरी मी आधीच्या मानिनीला खूप मिस करते रे. त्यावेळेला विक्रम हात मानिनीकडे करून म्हणत असतो असं नाही ग ताई. त्याच वेळेला वसू आत्या विक्रमच्या हातातील राखी पाहते आणि म्हणते अरे विक्रम, मी बांधलेली राखी तर लूज झाली आहे ना. आता इथे वसू आत्या चल मी घट्ट करते ही राखी असं म्हणून ती राखी घट्ट करत असतात. तेवढ्यातच बाहेरून नंदिनी येते आणि मोठ्या सुराने म्हणते अजून किती दिवस खोट्या धाग्याने बांधून ठेवणार आहात बाबांना? त्यावेळेला वसू आत्या नंदिनीकडे पटकन वळून पाहते. प्रेक्षकांनो, आता खरा ड्रामा इथे सुरू होणार आहे. इथेच वसू आत्या पोपटासारख्या गुलुगुलू बोलायला लागणार आहेत, स्वतःचा गुन्हा कबूल करणार आहेत. आता वसू आत्या इथे हसून म्हणतात काय काय मानिनी, काय तुझ्या सुनेला म्हणावं ग, किती जिद्द ती स्वतःला सिद्ध करण्याची. पण काय आहे ना नंदिनी, काहीच मिळणार नाहीये ग तुला, कारण मी काही केलेलंच नाहीये ना. आणि नंदिनी खरं खोटं बोलण्याचा अधिकार तू गमावून बसली आहेस, विसरली आहेस का तू? आणि ही वसू आत्या चांगली ठिसक्याने म्हणते बर का, काय तुझं आहे ते एकदा बोल आणि संपव हे सगळं. खरं काय आहे ते सिद्ध करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि सोबत अशा माणसाला घेऊन आलो आहे जो तुमचा खोटेपणा एकदाच काय आहे ते सिद्ध करेल. आता इथे सँडी पटकन बाहेरून एंट्री करत्याला सीन दाखवला आहे आणि वसू आत्याला त्याला पाहताच पाठीमागे घडलेल्या गोष्टी आठवतात. ज्या वेळेला नंदिनीला किडनॅप करून दीपक आणि त्याचा साथीदार रूम मधून बाहेर जात असतात तो सीन इथे दाखवला आहे. आता वसू आत्याला चांगलंच आठवलेला आहे, दीपकला मदत करणारा हाच व्यक्ती त्याचा साथीदार होता. आता मात्र घाबरले आहेत वसू आत्या बर का. आता इथे वसू आत्यांची चांगलीच तारंबळा उडलेली आहे. त्या म्हणतात काय हा कोण आहे आता आपल्या इथे, काय नाटकाचं काय ग, काय रम्या म्हणतात त्याला? तो रम्या म्हणते लगेच अगं ऑडिशन. हा इथे काय ऑडिशन चालली आहे का? रोज कोणाला तरी घेऊन येतेस, काहीतरी पडवतेस आणि म्हणतेस आता याची ऍक्टिंग बघा. आता इथे वसू आत्या पागल झाल्यासारख्याच वागायला लागल्यात. काय ग नंदिनी, रोज कुणाला तरी घेऊन येतेस, काहीतरी पडवतेस, काहीतरी शिकवतेस, पण काहीच सिद्ध होत नाही. आता वसू आत्या नंदिनीला म्हणतात नंदिनी काय आहे माहितीये का, खोट्याला पाय नसतात, हात नसतात, ते चालून जाऊ शकत नाहीत. असं म्हणून चांगल्याच घाबरलेल्या वसू आत्या रम्याच्या हाताला धरून चल ग रम्या इथून असं म्हणून रूम मध्ये निघायला लागतात. तेवढ्यातच नंदिनी पाठीमागून येतात आणि थांबा आत्या असे म्हणते. त्यावेळेला नंदिनी म्हणते तुमच्या खोट्याला फक्त पायच नाही, हात पाय मेंदू सगळंच होतं, म्हणूनच इतके दिवस हुशारीने लपून राहिले. पण आता नाही असं नंदिनी म्हणते, कारण आता त्या खोट्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता नंदिनी पटकन मानिनीकडे जाते आणि म्हणते आई बाबा हा देखील दीपक सोबत मला किडनॅप करण्यासाठी होता. आता नंदिनी पुन्हा वसू आत्यांकडे येते आणि म्हणते दीपक नाही तर त्याचे बोलणे पलटले, पण हा दीपकचा साथीदार आहे ज्याने दीपकला मला किडनॅप करण्यासाठी मदत केली होती. आता इथे रम्या बोलते अच्छा तो दीपक खोटा बोलला म्हणून याला उभं केलंस का तू, तुला वाटल ते त्याला बोलायला लावलंस ना तू. आता इथे सँडी बोलतो अहो मी कशाला खोटं बोलू, खोटं तर या तुमच्या बाई बोलत आहेत. आता इथे विक्रम खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो ए बास करा रे हे सगळं, नाही मला कुणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. त्यावेळेला असं म्हणतो आणि विक्रम रूम मध्ये निघायला लागतो. तेवढ्यातच सगळेजण म्हणतात बाबा जरा थांबा, थोडा वेळ सगळं काही ऐकून घ्या. जीवा म्हणतो फक्त एकदा ऐकून घ्या आणि नंदिनीला सत्य काय आहे ते सांगायचं आहे ते ऐकून घ्या. पार्थ म्हणतो हो बाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही नंदिनीची बाजू का घेतली. काव्य देखील म्हणते हो बाबा फक्त एकदा ऐकून घ्या. आता इथे मानिनी देखील येते अहो प्लीज. आता सर्वांच्या आग्रहावरून विक्रम तिथे थांबतो.
आणि नंदिनीला म्हणतो ठीक आहे, बोल, तुला काय बोलायचं आहे. आता इथे वसू आत्या म्हणतात, अरे विक्रम, या माणसाला मी ओळखत सुद्धा नाही. त्यावेळेला सँडी पटकन पुढे येतो आणि म्हणतो, काय काय तुम्ही ओळखत नाही मला? तुम्ही तर दीपकला आणि मला यांना किडनॅप करायला सांगितलं होतं आणि किडनॅप करून मारून टाकायला सुद्धा सांगितलं होतं. या सीनला मात्र सगळेच एक टक लावून त्या सँडीकडे पाहत असतात, वसू आत्याकडे पाहत असतात. विक्रमचे तर चांगलेच डोळे उघडलेले असतात. वसू आत्या म्हणतात, काहीतरी काय बोलतोयस रे, मी कुठे तुला असं सांगितलं होतं? त्यावेळेला सँडी म्हणतो, काय मी खोटं बोलत आहे का मग? अहो, तुम्ही तर दीपकला पैसे दिले होते ना, आमची खोटी आय कार्ड बनवली होती, लग्नामध्ये वेटर म्हणून येण्याची संधी दिली होती, लग्नामध्ये झालेल्या सगळ्या विधींमध्ये वेटर बनून सगळं काही पाहायला लावलं होतं ना तुम्ही आम्हाला. आणि तुम्हीच सांगितलं होतं ना, नंदिनी ज्यावेळेला गौरीहार पुजायला बसेल त्यावेळेला तिच्या रूममध्ये जा, तिला किडनॅप करा, टेम्पोत घाला आणि तिला बाहेर नेऊन मारून टाका. आता इथे सँडी सगळं काही खरं खरं बोलून टाकलेलं असतं. नंदिनीला किडनॅप करण्यासाठी सगळी मदत यांनीच केली आहे, टेम्पोची सोय केली आहे. हे ऐकून वसू आत्या तर चक्रावतात आणि म्हणतात, काय मी केली मदत तुम्हाला? आता इथे वसू आत्या सगळं चक्र फिरवायला पाहतात आणि म्हणतात, तू काहीतरी खोटं बोलू नकोस बर का. नंदिनी आणि जीवाने आम्हाला सांगितलं होतं की नंदिनी आणि दीपक कारमध्ये होते. आता इथे सँडी पुन्हा एकदा खरं बोलतो, हो, आम्ही टेम्पो मधूनच नंदिनीला नेलं होतं आणि हो, तुम्हीच म्हटलात ना टेम्पोला हायवेवर चेकिंग करतात, म्हणून आम्ही टेम्पो मध्येच सोडला आणि नंदिनीला कारमध्ये घेऊन गेलो. आता इथे पटकन नंदिनी बोलते, बरोबर बोलतोय हा, कारण मला ज्यावेळेला शुद्ध आली त्यावेळेला मी कारमध्येच होते. आता इथे भडकतात वसू आत्या आणि म्हणतात, सगळं खोटं बोलतोय हा. आणि नंदिनीकडे येतात आणि म्हणतात, काय ग, काय पुरावा आहे तुझ्याकडे हा माणूस खरं बोलतोय म्हणून? माझा या सगळ्याशी काही संबंध नाही असं म्हणून वेड्यासारख्याच वागायला लागतात. त्यावेळेला काव्या मात्र वास करून अंगावर येते. आता इथे काव्या मात्र खूपच चिडलेली असते, म्हणते, हा सँडी खोटं बोलतोय, माझी नंदिनी ताई खोटं बोलते, आम्ही सगळे खोटं बोलतोय आणि तुम्हीच फक्त खरं बोलताय का? आता इथे पार्थ देखील पटकन येतो आणि वसू आत्याच्या हाताला धरून म्हणतो, बोल ना आत्या, तो टेम्पो तूच अरेंज केला होतास ना? त्यावेळेला जीवा देखील पुढे येतो आणि वसू आत्याला बोलू लागतो. नंदिनी पण येते आणि म्हणते, मला बोरीत घालून मारून टाकणार होता ना, बोला ना आत्या आता. काव्या म्हणते, कधी केलं तुम्ही सगळं, कसं केलं, बोला पटकन. त्यावेळेला चौघं मिळून त्या वसू आत्याला गोंधळवून टाकतात. याच भावनेच्या भरात वसू आत्या सगळं काही खरं स्वतःच्या तोंडानेच बोलून टाकतात. आता इथे चौघे मिळून झालेल्या गोष्टी सगळ्या उघडत असतात. त्याच वेळेला वसू आत्याचे स्वतःच्या वाचेवरचा ताबा सुटतो आणि पटकन रिॲक्ट होतात. इथे वसू आत्या पटकन बोलून जातात, मारून टाकणार नव्हते मी तिला, मी फक्त किडनॅप करणार होते, ते सुद्धा कार्पेट मध्ये गुंडाळून. झालं, आता सगळेच ऐकतच उभा राहतात. काव्या तर आता खूपच चिडलेली असते. इथे रम्या मात्र खूप घाबरलेली दाखवली आहे, कारण वसू आत्या सगळं काही खरं खरं बोलायला लागले आहे. आता इथे वसू आत्यांचं बोलून झाल्यानंतर पुढे येते ती मानिनी. काय म्हणालात तुम्ही? मारून नाही तर किडनॅप करायला सांगितलं होतं, तेही कार्पेट मधून? हे बघ मानिनी, हे सगळी खोटं बोलत आहेत, मी जे बोलत आहे ते खरं आहे. त्यावेळेला मानिनी खूप चिडलेली असते, म्हणते, नेमकं काय खरं आहे ते तुम्हीच सांगा. आता मानिनी खूपच चिडलेली असते, खरं सांगा, मारायला सांगितलं होतं की किडनॅप करायला सांगितलं होतं? त्या खूपच गडबडलेल्या असतात, म्हणतात, मी असं का करेन मानिनी, मी कशाला मारायला सांगेन, मी एवढी नीच बाई आहे का, मी असं काहीही सांगितलं नव्हतं. आता वसू आत्या रागाने सँडीकडे जातात आणि म्हणतात, काय खरं आहे ते सांग ना सँडी. त्यावेळेला विक्रम पुढे येतो आणि म्हणतो, विजय नाव आहे ना याचं, तू सँडी का म्हणत आहे? आता इथे नंदिनी पटकन पुढे येते आणि म्हणते, नाही बाबा, याचं नाव सँडीच आहे आणि वसू आत्या त्याला ओळखतात ना, म्हणून त्याचं हे सँडी नाव माहीत आहे. आम्हाला फक्त हे सगळं वसू आत्यांच्या तोंडून वधवून घ्यायचं होतं. आता इथे पार्थ पटकन म्हणतो, आई बाबा माफ करा, आम्हाला वसू आत्याचं खरं सगळ्यांसमोर आणायचं होतं, म्हणून आम्ही सुद्धा खोटेची साथ घेतली, म्हणजे या सगळ्यांनी सँडीचं नाव विजय असं सांगितलं होतं. आता इथे मानिनी म्हणते, म्हणजे? त्यावेळेला जीवा म्हणतो, हो, दीपकच्या साथीने किडनॅप करण्याचा प्लॅन केला होता वसू आत्याने. त्यावेळेला जीवा, थँक्यू सँडी, जे काही खरं सांगितलं आहेस त्याबद्दल, असं म्हणतो आणि सँडी येते, हात जोडतो
ठीक आहे म्हणतो आणि तेथून निघून जातो। आता इथे पार्थ म्हणतो, बोल ना वसुआत्या, काय बोलायचंय तुला? आता वसुआत्या इथे चांगल्याच वेड्यासारख्या वागायला लागल्यात। प्लॅन केला ना तुम्ही सगळ्यांनी, एक एक सगळ्यांनी बोलून मला खरं बोलायला लावलं ना तुम्ही। आता इथे वसुआत्या चांगल्याच गडबडल्या आहेत। नंदिनी तू खोटं बोलत आहेस ना, तो सँडी देखील खोटं बोलत होता, ती पिहू देखील खोटं बोलत होती, सगळे खोटं बोलत आहेत, मी असं काही सुद्धा केलेलं नाही। आता हे सगळे वेडे चाळे सुरू असतानाच वरून मिथुन काका येतात। मिथुन काकांच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईलवर एक व्हिडिओ सुरू असतो। त्या व्हिडिओमध्ये वसुआत्या पिहूला धमकावत असतात, तो व्हिडिओ सुरू असतो। आता तो व्हिडिओ तर पक्का पुरावा वसुआत्याच्या विरोधात निर्माण झालेला असतो। त्यावेळेला मिथुन काकांकडे सगळेजण पाहायला लागतात। आता त्या व्हिडिओमध्ये वसुआत्या चांगल्याच पिहूला दम देत असतात, बोल तू त्या दिवशी रूम मध्ये बाहेर होतीस ना, तू सगळं ऐकलं होतंस ना, बोल तू काय ऐकलं होतंस? त्यावेळेला पिहू म्हणते, तू कोणत्या तरी दीपकच्या साह्याने नंदिनीला किडनॅप करणार होतीस, हेच ऐकलं होतं। हो, हे ऐकलंस ना तू, आणि हे सगळं खाली जाऊन तू सांगणार होतीस ना सगळ्यांना? त्यावेळेला पिहू म्हणते, नाही मी सांगायचंच नाही असं वसुआत्या म्हणते। हे घर माझं आहे, या घरात राहायचं असेल तर हे अजिबात कोणालाही सांगायचं नाही। आता वसुआत्या इथे पिहूला चांगलाच दम दे, त्याला व्हिडिओ मिथून सगळ्यांना दाखवतो, विक्रमला दाखवतो, रम्याला दाखवतो, सगळ्यांनाच दाखवतो। आता इथे वसुआत्याचा सगळा खेळ संपलेला आहे। आता इथे नंदिनीला खोटं करण्यासाठी एकही पुरावा राहिलेला नाही। विक्रम समोर वसुआत्याचं सगळं खोटं आलेलं आहे। आता इथे पुढील भागामध्ये वसुआत्या आणि रम्या हात जोडून नंदिनी पुढे उभे आहेत आणि तिची माफी मागत आहेत, गुन्हा स्वतःचा कबूल करत आहेत। त्यावेळेला नंदिनी त्या दोघींना शिक्षा देते, या घरात राहायचं असेल तर खाली मान घालून राहावं लागेल असं म्हणत असताना वसुआत्या नंदिनीकडे पाहत असतात। त्यावेळेला नंदिनी ठाम आवाजात म्हणते, खाली मान करून राहायचं। तर मंडळी, पुढील भागात विक्रमची यावर काय रिॲक्शन असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढचा भाग जबरदस्त मनोरंजनकारक असणार आहे।